गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आजच्या अशोक विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओ लेक्चरमधून आपण बघणार आहोत इतिहासाची साधनं कोणकोणती असतात आणि त्यांच्यावरून आपण इतिहास कसा पाहू शकतो हे आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. हा आहे NMMS परीक्षेचा सिलेबसचा पार्ट. तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण याची तयारी करून घेतो. इतिहासाची कोणकोणती नेमकी साधनं आहेत ते बघूया. इतिहासाची साधनं ही प्रामुख्यानं 3 प्रकारची असतात. एक म्हणजे मौखिक, दुसरी म्हणजे भौतिक आणि तिसरी असतात ती लिखित साधनं. यातलं क्रम कसाही असू दे, पण ही 3 पद्धतीची साधनं आहेत ज्यामधून आपण इतिहास माहिती करून घेऊ शकतो. मग भौतिक साधनं कोणकोणती आहेत इतिहासाची, त्यानंतर लिखित कोणती आहेत आणि मौखिक कोणते आहेत हे बघूया. अगदी या शब्दांच्या वरूनच आपल्याला सहज समजून येईल की भौतिक साधनं म्हणजे अशी साधनं ज्यांना आपण पाहू शकतो, जी डोळ्याने दिसू शकतात, ज्यांना आपण हातात घेऊ शकतो, ज्यांना स्पर्श करू शकतो, अशी साधनं यांना आपण भौतिक साधनं असं म्हणतो. उदाहरणार्थ किल्ले ही एक भौतिक साधन आहे, वास्तू आहे, याच्या माध्यमातून आपण त्या काळचा इतिहास जाणून घेऊ शकतो. तलवार, जुन्या तलवारी पाहिल्यानंतर आपल्याला त्या काळात त्या तलवारी कशा असतील, युद्धशास्त्र काय असेल याविषयी कल्पना येतात. म्हणजे ही सगळी भौतिक साधनं आहेत. नंतर नाणी असू देत, चित्र असू देत, त्या काळातली वस्तू असू देत, या सगळ्यांवरून आपण त्या काळचा इतिहास जाणून घेऊ शकतो, जुन्या काळातला इतिहास जाणून घेऊ शकतो. म्हणून त्यांना भौतिक साधनं म्हणायचं असतं. मौखिक साधनं म्हणजे अशी असतात काही गोष्टी, त्यानंतर काही कविता, ओव्या, या लोकगीता यांच्या माध्यमातून आपण त्या काळचा इतिहास समजून घेत असतो, तर त्यांना मौखिक साधनं म्हणता येतील. पोवाडासुद्धा हाच प्रकार आहे. पोवाडासुद्धा एक मौखिक प्रकार आहे. पोवाड्यातून त्या काळातला इतिहासाची घटनेची माहिती सांगण्यात आलेली असते आणि ती माहिती आपल्याला पोवाड्याच्या माध्यमातून आजच्या काळातसुद्धा माहिती होते. म्हणून हे मौखिक साधन आहे. मग भौतिक आणि मौखिक हे साधनं यांच्यामध्ये अजून एक साधन आहे, ते म्हणजे लिखित साधन, ज्याच्यामध्ये लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध असते तत्कालीन इतिहासासंदर्भात. त्यांना आपण लिखित साधनं म्हणतो. मग याच्यामध्ये येतात ताम्रपट येतात, शिलालेख येतात, किंवा पुस्तकं असतील, ग्रंथ असतील, या सर्व गोष्टी या लिखित साधनांमध्ये येतात. म्हणजे ह्या नावावरूनच आपल्याला सहज समजून येतं की इतिहासाची साधनं नेमकी कोणकोणती असतील. तर ही 3 प्रामुख्यानं साधनं असतात, मौखिक, लिखित आणि भौतिक. ही 3 महत्त्वाची इतिहासाची साधनं आहेत. या व्यतिरिक्त आता मॉडर्न जमान्यानुसार काही अलीकडच्या काळामध्ये जे इतिहासाचा अभ्यास करतो आहे आपण, तेव्हा काही नवीन गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्या लक्षात येण्याची 3 माध्यमं आहेत. एक म्हणजे दृक, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, तर त्याच्यामध्ये व्हिडिओ हे एक माध्यम होऊ शकतं. जुन्या काळातले व्हिडिओज आपण पाहून त्या काळातला इतिहाससुद्धा माहिती करून घेऊ शकतो. त्यानंतर श्राव्य, म्हणजे ज्या गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत, गाणी म्हणा किंवा लोकगीतं म्हणा, ही जुन्या काळातली आपल्याला ऐकता येतात, यांना श्राव्य साधनं म्हणतात. जी बघता येतात त्यांना दृक साधनं म्हणतात. आणि दृकश्राव्य म्हणजे दोन्ही पद्धतीनं बघूही शकतो आणि ऐकूही शकतो, यांना आपण दृकश्राव्य साधनं असं म्हणतो. म्हणजे इतिहासाची ही प्रमुख साधनं आहेत ज्या माध्यमातून आपण जुन्या काळातला इतिहास समजून घेऊ शकतो. हे महत्त्वाचे पॉईंट सगळ्यांच्या लक्षात आले असतील. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये काय काय नेमकं येतं बघा. तर येतात त्या काळातल्या वस्तू, वास्तू म्हणजे बिल्डिंग्स वगैरे, आर्किटेक्चर, हे सगळं पाहूनसुद्धा आपण इतिहास ठरवू शकतो. त्यानंतर त्या काळातली नाणी, जे चलनातली नाणी कशी होती त्याच्यावरून आपण इतिहास समजून घेऊ शकतो. त्या काळातले पुतळे असतील, पदकं, मेडल्स, याच्यावरूनही आपण इतिहास समजून घेऊ शकतो. ही सगळी भौतिक साधनं आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये, म्हणजे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं त्यानंतरचा काळ थोडासा मॉडर्न पद्धतीनं आपण स्टडी करतो. त्याला मॉडर्न जमाना म्हणता येईल, मॉडर्न इतिहास म्हणता येईल, किंवा मॉडर्न इंडिया म्हणता येईल. त्याच्या अगोदरची इंडियन हिस्ट्री ही थोडीशी वेगळी आहे आणि स्वातंत्र्यानंतरची इंडियन हिस्ट्री, कारण भरपूर कायापालट होत गेला आणि म्हणून त्याला थोडंसं वेगळ्या अँगलने आपण स्टडी करत असतो. याच्यामध्ये जसा काळ बदलला तशी साधनंसुद्धा बदलली. म्हणजे जुन्या काळात पुस्तकं होते, ग्रंथ होते, पण जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं या साधनांचं स्वरूपसुद्धा बदलत गेलं. म्हणजे लिखित पूर्वीच्या काळामध्ये भुर्जपत्र वापरायचे,
त्यानंतर ताम्रपट वापरायचे, शिलालेख वापरायचे, दगडांवरती माहिती करून ठेवायचे. पण आता नंतरच्या काळामध्ये हे सगळं बंद झालं आणि जवळजवळ म्हणजे बंद झाल्यात जमा झालं आणि त्याची जागा ही प्रिंटिंग प्रेसने घेतली, प्रिंटेड मटेरियलने घेतली, प्रिंटेड कागद. आत्ता सध्याच्या जमान्यामध्ये फ्लेक्स झाले, कागदावरचं प्रिंटिंग झालं. हे म्हणजे लिखित साधनांचं स्वरूप बदललेलं आहे. आता हा येणाऱ्या पिढीसाठी, आपला आजचा वर्तमान काळ हा येणाऱ्या पिढीसाठी इतिहास असणार आहे. तर त्यांना या काळातली माहिती व्हावी म्हणून हे सगळं स्टोरिंग केलं जातं आहे किंवा उपयोग होतोच त्याचा, असं म्हणता येईल. आत्ता सध्याची जी साधनं आहेत मॉडर्न जमान्यातली, ती पण थोडीशी बघूया. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात घडलेल्या घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही ज्या थोर व्यक्ती आहेत त्यांच्या नावे काही स्मारकं उभी करण्यात आली, त्यांचे पुतळे उभे करण्यात आले, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कामाविषयीची माहिती मिळावी, त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या पुतळ्यांना पाहून, त्यांच्या स्मारकांना पाहून प्रेरणा मिळावी, यासाठी या गोष्टी बसवण्यात आल्या, या गोष्टी उभारण्यात आल्या. तर तशा पुतळ्यांवरून किंवा या वास्तूंवरून किंवा या स्मारकांवरून आपल्याला त्या काळामध्ये नेमका इतिहास काय होता हे समजून येऊ शकते. थोर व्यक्तींच्या पुतळ्यांवरून आपणास त्या व्यक्तीचे कार्य आणि जीवनपट समजतो, त्यांची जीवनामधल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या समजतात. जसे एक उदाहरण सांगतो मी. भोसरीमध्ये लांडेवाडी चौक म्हणून एक स्पॉट आहे, एक जागा आहे. त्याच्यामध्ये तिथं लांडेवाडी चौकात शिवाजी महाराजांचा एक छानसा पुतळा बसवलेला आहे आणि त्याच्या शेजारीच रोडच्या बाजूलाच काही शिल्प कोरलेली आहेत, म्हणजे ज्या ऐतिहासिक घटना आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती, त्या घटना त्या रस्त्यावरती शिल्पाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या आहेत. शिल्पामध्ये त्या कोरलेल्या आहेत, ते रस्त्याच्या कडेने लावल्या आहेत. म्हणजे हे एक प्रकारचं स्मारकच आहे. या स्मारकावरून आपल्याला इतिहासातल्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत, खूप महत्त्वपूर्ण घटना आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या, त्यांच्याविषयीची माहिती मिळते. म्हणजे अशा स्मारकांना आपण आधुनिक साधनं असं म्हणू शकतो. इतिहासाची आधुनिक साधनं आहेत. त्यानंतर वृत्तपत्रे, पुस्तकं, त्यानंतर नियतकालिकं, साप्ताहिकं, ही सुद्धा लिखित स्वरूपाची साधनं आहेत. आता वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर जे डेली येतात. काही न्यूजपेपर हे डेली येतात, दररोजच्या दररोज पेपर येतात, काही आठवड्याला येतात, काही सकाळी संध्याकाळी असे पण असतात. तर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चालू घडामोडी लक्षात येतात. येणाऱ्या पिढीलासुद्धा मागच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं ते सुद्धा यावरून समजून येत असतं. पुस्तकांचं तर कंटिन्यू चालूच आहे. जुनी पुस्तकं, नवीन पुस्तकं, येणारी पुस्तकं यांचं चालूच आहे. अजूनही पुस्तकं येत राहणारच आणि पुस्तकांवरून त्या त्या काळातली माहिती मिळत राहते आपल्याला. त्यानंतर नियतकालिके म्हणजे जी रेग्युलर एका टाईम पिरियडमध्ये येत राहतात. मग ते आठवड्याला असेल, महिन्याला असेल, 15 दिवसाला असेल, पाक्षिक असेल, अशा पद्धतीनं ते येत राहतात. यांना नियतकालिका असं आपण म्हणतो. त्यानंतर काही येतात ते पत्रव्यवहार. मोठ्या लोकांचे पत्रव्यवहार पूर्वी व्हायचे आणि आजही काही महत्त्वपूर्ण व्यवहार हे पत्रांच्याद्वारे होतात. महत्त्वपूर्ण कम्युनिकेशन, संवाद हे पत्रांच्या माध्यमातून, त्याला आपण नोटीस पण म्हणू शकतो किंवा लेटर म्हणू शकतो. तर अशा साधनांचा वापर करूनसुद्धा काही संवाद होत असतात. तर हे सुद्धा इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये मोडत असतं. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळत असते. वृत्तपत्र, न्यूजपेपर, जसं चालू घडामोडी आहेत, सध्या भारतामध्ये काय चालू आहे, महाराष्ट्रात काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, हे सगळं आपल्याला न्यूजपेपर्समधून समजत असतं. आता ते वेबसाईट्सवरून पण समजतं. त्यानंतर काही चॅनल्स आहेत, यूट्यूब चॅनल झाले, न्यूज चॅनल झाले, यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे समजतं. म्हणजे आज फक्त साधनांचं स्वरूप बदललेलं आहे, कार्यपद्धती, कार्यप्रणाली तीच आहे की माहिती पोचवणं. हे इन्फॉर्मेशनचं जग आहे. त्याच्यामुळे इथं इन्फॉर्मेशन ही स्टोअर पण केली जाते, येणारी माहिती नवी पुढं आणली जाते आणि तसंच ती भूतकाळामध्ये इतिहास म्हणून पण पाहिली जाते. म्हणजे ॲट अ टाईम या सगळ्या गोष्टी घडत आहेत. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो तेव्हा इतिहासामध्ये कोणतं वृत्तपत्र कोणी सुरू केलं याविषयीचे काही प्रश्न असतात. तर कोणत्या महान व्यक्तीनं कोणतं वृत्तपत्र कोणत्या उद्देशाने चालू केलं, या गोष्टींसंदर्भाचे जे प्रश्न असतात ते सोडण्यासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं असते की काय काय नेमकं केलेलं आहे, कुणी. तर याची एक लिस्ट भेटते तुम्हाला पुस्तकांमधून, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, नेटवरती सुद्धा लिस्ट भेटेल. काही मी उदाहरणार्थ इथं सांगतो आहे. तर ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार यासारखी काही
अमृत बाजार पत्रिका यासारखी काही वृत्तपत्र पूर्वीच्या काळात होती. जुनी वृत्तपत्रांची नावं आहेत ही. आणि ही त्या काळात लोकजागृतीसाठी वापरले जायचे. म्हणजे खास करून ही ब्रिटिश कालावधीतली ही ब्रिटिश राजवटीच्या कालावधीतली ही वृत्तपत्र आहेत. आणि त्या काळात लोकजागृती करण्यासाठी या वृत्तपत्रांचा वापर केला जायचा. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला लिहिलेली आहे. त्यानंतर लोकहितवादींची प्रभाकर या साप्ताहिकांमधून शतपत्रे त्यांनी लिहिली लोकहितवादींनी. अशा पद्धतीनं खूप साऱ्या महान लोकांनी वृत्तपत्र सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्र सुरू केलेली होती. त्यानंतर मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं होतं. त्यानंतर असंच आपण आपल्याला अजून एक माहिती आहे, लोकमान्य टिळक जे आहेत यांनी सुद्धा केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. म्हणजे त्या काळातली ही गरज होती की लोकांपर्यंत आपलं मत पोचावं, म्हणून हे त्या महान लोकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपली मतं लोकांपर्यंत पोचवलेली होती. यानंतर म्हणजे इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये हे सर्व मोडतं. जुन्या काळातले काही व्हिडिओसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत, तर त्यावरून सुद्धा आपण इतिहास समजून घेऊ शकतो. म्हणजे मगाशी जे सांगितले होते तेच मुद्दे परत फिरून येत आहेत. इतिहासाची साधनं मुख्य आहेत, तर ही आहेत भौतिक, मौखिक, त्यानंतर लिखित, त्यांचं फक्त स्वरूप बदलल्यानंतर दृक म्हणजे दिसणारे, दृकश्राव्य म्हणजे दिसणारे पण आणि ऐकायला पण येणारे, आणि नुसते श्राव्य म्हणजे ऐकता येणारे, अशी काही इतिहासाची साधनं आहेत. आता इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये नेमकं काय काय येतं? इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये लोकगीतं येतात, लोककथा येतात. महत्त्वाचं म्हणजे लोककथा, लोकगीतं, त्याच्यानंतर पोवाडे, जुन्या मुलाखती, ओव्या यांच्या माध्यमातून त्या काळचा इतिहास आपल्याला समजत असतो. त्या काळात नेमकी कशी अवस्था असणार आहे ते, किंवा त्या काळातल्या अडचणी असतील, त्या काळातलं प्रबोधन असेल, या सर्व गोष्टी आपल्याला या कवितांच्या माध्यमातून किंवा श्राव्य साधनांच्या माध्यमातून समजून येतात. त्यानंतर छायाचित्र म्हणजे जसं 18वे शतक असेल, 19वे शतक असेल, यामध्ये जेव्हा चित्रपटांची सुरुवात झाली, चित्रपट बनवणं, तर हे सुद्धा एक दृकश्राव्य साधन आहे. चित्रपट हे दृकश्राव्य साधन आहे. आजही भरपूर प्रकारचे चित्रपट येत आहेत, तर यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम होतं आहे, माहिती पोहोचवण्याचं काम होतं आहे, मनोरंजनाचं साधन आहे चित्रपट म्हणजे. तर हे मल्टीपर्पज चित्रपट हे साधन आहे, आणि हे सुद्धा येणाऱ्या पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे. जुन्या काळातले चित्रपट हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात, म्हणून हे दृकश्राव्य साधन आहे इतिहासाचं. त्यानंतर ध्वनिमुद्रित, काही वेळेला महान लोकांची जी भाषणं आहेत जुन्या काळातली, कदाचित त्यावेळेस व्हिडिओचं तंत्रज्ञान असेल नसेल, म्हणून त्यांची भाषणं ही रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत, तर ते रेकॉर्डिंगसुद्धा आपण ऐकू शकतो. त्यांना आपण ध्वनिमुद्रित असं म्हणतो, आणि हे सुद्धा एक इतिहासाचं श्राव्य साधन आहे, ज्याच्यातून आपल्याला त्या काळचा इतिहास समजू शकतो. नंतर दादासाहेब फाळके यांचं नाव मुद्दाम इथं आपल्याला घ्यावं लागतं. दादासाहेब फाळके यांनी 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात केली ते दादासाहेब फाळके, आणि आपल्याकडे भारतामध्ये चित्रपटसृष्टीची सुरुवात 1913 साली झालेली आहे. तर असे थोडे सणवार लक्षात आपण ठेवले पाहिजेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यक्ती महत्त्वाचे असते, सण महत्त्वाचे असतात. इतिहास, खास करून इतिहास विषयामध्ये व्यक्ती, त्यांनी केलेलं कार्य, त्यांची वृत्तपत्र, त्यांच्या काही महत्त्वाच्या घटना, त्यानंतर त्यांची पुस्तकं, अशा पद्धतीचं जे मुद्दे आहेत ते आपण लक्षात ठेवले पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले ते आपल्याला अटेम्प्ट करता येतील. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहासाची साधनं बघितलेली आहेत, एक ओव्हरऑल जनरल व्ह्यू बघितला आहे. अगदी NMMS परीक्षेला फक्त या व्हिडिओतलीच माहिती येईल असं मी सांगत नाही आहे, पण या माहितीशी संबंधित माहिती आपण आणखीनही कलेक्ट करावी, आणि विद्यार्थ्यांना थोडंसं मोटिवेशन भेटावं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समस्या ही होते की त्यांना इंग्लिश शब्द माहिती असतात, पण मराठी शब्द माहिती नसतात.
तर ही एक समस्या मला जाणवून येते आणि म्हणून मी हे जास्त करून मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून जे सेमी इंग्लिशमध्ये शिकत आहेत किंवा ज्यांना NMMSचा पेपर हा मराठीतून द्यायचा आहे त्यांना हे फायदेशीर नक्की ठरेल असं मला वाटतं. अजूनही काही शंका असतील, त्यानंतर अजून तुमच्या काही सूचना असतील तर त्या जरूर मला कमेंट करून सांगात. NMMS, नवोदय प्रवेश परीक्षा, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा. अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला रेग्युलर मिळत राहतील. थँक्यू.